आपण जर आज बघितलं 2015च्या पूर्वी ह्या महाराष्ट्रात किंबहुना या भारतात घटस्फोटाचं प्रमाण कमी होतं. अलीकडे का वाढलं हो घटस्फोटाचं प्रमाण? कारण एक आहे, आमच्या पोरींच्या आयांनी त्यांच्या संसारात लक्ष द्यायला सुरुवात केली ना, त्यावेळी घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. काय गरज आहे हो, एकदा दिले ना त्याला सांगा ना, तिथं पण एक आई आहे. जसं माझ्याशी वागली ना तसं तिथंही वागता आलं पाहिजे तुला. आई ओरडली तरी कधी आम्ही घर सोडलंय का? मग सासू ओरडल्यानंतर कशी बॅग भरून लगेच आम्ही माहेरी निघून जातो? चांगलं दिलं पाहिजे ना. अरे आम्ही त्यावेळेस, तुम्ही संसार केलाय ना, तुम्ही पण संसार केला. कधी कुणी विचारलं पै पाहुण्याने तुमच्या आईनं वडिलानं कधी म्हणला का एवढा त्रास सहन करून संसार केला? कधी म्हणला का मी अडचणीत आहे, मी संकट आहे? कायम तुमच्या आईला तुम्ही सांगितलं ना माझं बरं चाललंय, माझा संसार चांगला चाललाय. मग पोरीच्या बाबतीत असं का वागता? स्वातंत्र्यामध्ये काय? अरे दिलंय ना एकदा, सुखात राहील पोरगी. त्याच वेळेस तुम्हाला काय वाटतं पोरगी 2 दिवसासाठी येईल? नाही, 2 दिवसासाठी आल्यानंतर देखील बापाला दुःख होतं. पोरगी घरात बघून बापाला आनंद त्यावेळेस होतो. माझी पोरगी सासरमध्ये संकट आली, अडचणी आली तरी त्याच्याशी 2 हात करते ना, त्यावेळेस बापाला अभिमान वाटतो. लक्षात घ्या.